नमस्कार मित्रांनो, मी तेजस निकुंभ. मी टोनी पोद्दार. आपलं स्वागत आहे आपल्या लाडके आणि आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये TMT वेंडर्स. तर मित्रांनो, आज आपण जात आहे अंबरनाथ येथील शिवमंदिरामध्ये. तर शिवमंदिराचा व्हिडिओ जो बनवण्याबद्दल आपण फार पूर्वीच बोललो होतो आणि तसं आम्ही प्रयत्नही केला. 2 ते 3 वेळा आम्ही मंदिरात आलो, पण काही ना काही कारणामुळे आम्हाला तिथे व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि असं म्हणतात ना की शिवजी सबको आसानी से नाही मिळते, तसंच आमच्याबरोबर झालं. पण आज ती वेळ आली आहे. आज आपण पुन्हा नव्याने प्रयत्न करणार आहोत आणि शिवमंदिरात जाणार आहोत. शिवमंदिराचं आपण शूट घेऊ, शंकर भगवानचं आपण दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण आमच्यावर दर्शन घेऊ. असं म्हटलं जातं की पांडवांनी जेव्हा अज्ञातवासात निघाले होते तेव्हा काही काळ त्यांनी अंबरनाथ येथे सुद्धा वास्तव्य केलं होतं. आणि अशी मान्यता आहे की पांडवांनी एका रात्रीमध्ये हे पूर्ण मंदिर बांधलं होतं आणि कौरव त्यांच्या मागे लागले असं त्यांना जसं लक्षात आलं तसं त्यांनी हे मंदिर अर्ध्यातूनच बांधकाम सोडून निघून गेले. त्यामुळे हे बांधकाम अजून सुद्धा अर्ध्यात प्राचीन मंदिराला 3 मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि मंदिराच्या परिसरात जवळपास 8 ब्रह्मदेवाच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत.
मंडळी आपण मागे एक दरवाजा बघू शकतात, तो साधारण दरवाजा नसून तर ती एक गुफा आहे. त्या गुफेचं दार बंद केलं गेले कारण की असं मान्यता आहे की हा जो दरवाजातला रस्ता जातो तो डायरेक्टली नाशिक येथील पंचवटी येथे निघतो, अशी इथल्या लोकांची मान्यता आहे. आपण बघू शकतात की हे शिवमंदिर वालधुनी नदीच्या तीरावर वसले आहे. या मंदिराचा इतिहास इतका प्राचीन आहे की हजारो वर्ष या मंदिराला इतिहास लाभला आहे आणि त्यामुळेच युनेस्कोने या मंदिराला प्राचीन धरोहर म्हणून सुद्धा घोषित केले गेले आहे. मंदिर इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यामुळे असं मानलं जातं की पूर्ण विश्वामध्ये असं मंदिर कुठेच नाही आहे. तर मंडळी फायनली अथक प्रयत्नानंतर आम्हाला मंदिराचा शूट कंप्लीट करता आला आणि आम्हाला देवाचं दर्शन पण प्रॉपर घेता आलं. आपण ज्या शिवमंदिराला आज भेट दिली आहे तिचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की महाशिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा भरते आणि लाखो भाविक इथल्या जत्रेचा आनंद लुटतात आणि शंकराचं दर्शन घेतात. आता पुन्हा तुम्हाला असं सांगेन की जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर मंदिर इतकं प्रसिद्ध असल्याकारणाने तुम्ही बाय रोडसुद्धा GPS येऊ शकतात किंवा जर तुम्ही रेल्वेने येणार असाल, जर तुम्ही मुंबई किंवा मुंबई सबर्बन एरियात राहत असाल तर रेल्वेने तुम्ही अंबारनाथ स्टेशनला उतरून अंबारनाथ स्टेशनपासून तुम्हाला रिक्षा भेटू शकते. अंबारनाथ स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. चला तर मित्रांनो, आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आली. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडतीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.